आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया। पुतळा दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी नौदलाकडून समिती स्थापन, राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि तज्ञ समितीमध्ये असतील। पुतळा पुन्हा उभा करण्यासाठी नौदल कटिबद्ध असल्याचं भारतीय नौदलाकडून स्पष्ट। मालवणमधील मोदींच्या दौऱ्यासाठी बांधलेल्या हेलिपॅडवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता, टेंडर निघण्याच्या आधीच वर्क ऑर्डर काढल्याची माहिती समोर। नौदलानं 30 फुटांचा पुतळा सांगितला, याची कल्पना नव्हती। आमच्याकडे फक्त 6 फुटांचीच परवानगी मागण्यात आली होती। राज्य सरकारच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांचा दावा। राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्याप्रकरणी 42 अज्ञातांवर गुन्हे दाखल। काल किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणी समर्थकांमध्ये राडा झाला होता। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पोलीस बंदोबस्त वाढवला। कालच्या राड्यानंतर खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर फॉरेन्सिक टीमकडून पाहणी, कोल्हापूर येथील फॉरेन्सिक टीमकडून किल्ल्यावर पाहणी करण्यात आली। परभणीमध्ये अजित पवार गटाचा आत्मक्लेश आंदोलन, राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे दादा गटाकडून निषेध व्यक्त।